जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर. पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरामध्ये शिरून शूटिंग केल्याचा आरोप. नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले. बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा. दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानं नाराजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला. सुरक्षा काढून टाकण्याचीही विनंती. राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा. माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. राजापूरमधल्या संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य. सत्कारावेळी छत्रपती शिवरायांचा चिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार. फडणवीसांनी चिरेटोमाला नमन केला आणि चिरेटोप परत केला. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये गृहनिर्माण विभागाची बैठक संपन्न. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधणीचं टार्गेट, तर पर्यावरणपूरक घरांच्या धोरणाला चालना देण्याचेही निर्देश. चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ. भारतही सतर्क, तर विषाणू फारसा धोकादायक नसल्याचं चीन सरकारचं स्पष्टीकरण. लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच. 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीननं लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप. मुंबईमध्ये उद्या 3 रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. भारताच्या पहिल्या डावातील 185 धावांच्या प्रत्युत्तरामध्ये कांगारूंच्या 155 धावांवर 6 विकेट्स. WTCमधील आव्हान राखण्यासाठी भारताला सिडनी कसोटीमध्ये विजय आवश्यक.